लिंगप्पा साहेब कुठे? ते रात्री पर्सनल कामासाठी त्यांच्या गावी गेले. मी त्यांचा फोन ट्राय करतोय पण सर ऐकताय ना सर? हो तिथे पोहोचताय ना, मी लगेच तिकडून निघतो लगेच. विक्रम 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 काय झालंय? विक्रम विक्रम फोन. विक्रम देवयानी, या साईटवर खूप मोठा अपघात झालाय. फ्लावरचा मोठा भाग कोसळला. हे बघ जितेंद्र, ही छोटी मोठी घटना घडलेली नाहीये. फ्लायओव्हर पडलेला आहे आणि निष्पाप जीव त्या ठिकाणी काढले गेलेले आहेत. आपल्याला या प्रश्नांची उत्तर मिळालंच पाहिजे. रणवीर राजे, झाल्या प्रकाराबद्दल विक्रमादित्यांना जबाबदार ठरवलं जातंय. तुमचं काय मत आहे? नो कमेंट्स. रणवीर राजे, तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तर टाळू शकत नाही. तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. हा, आता तुम्हाला बोलायचं नसेल तर माझ्या एका छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्या की हा अपघात होता की घातपाताचा प्रकार होता? आम्ही काय सांगणार? चौकशी समितीचा अहवाल आला की कळेल. विक्रमादित्यांना सजा झाली तर भाऊ म्हणून तुमची भूमिका काय असेल? नो कमेंट्स. त्या ब्रिज खाली निष्पाप जीव काढले गेले, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आणि भाऊ म्हणून विक्रमादित्यांना तुम्ही कोणता सल्ला देणार आहे? नो कमेंट्स. एक्सक्यूज मी. आपण सर आमच्या प्रश्नांची उत्तर द्या. नील भैया, विक्रमची कंपनी जो फ्लायओव्हर कन्स्ट्रक्ट करत होती तो कोसळला. काय? हो नील भैया. नील भैया, आणि त्यात खूप कामगार काढले गेले. विक्रम कुठे? विक्रम साईटवरच गेला. नील भैया, मी सतत विक्रमला फोन करते पण तो उचलतच नाहीये फोन. काळजी करू नकोस, आम्ही ताबडतोब तिकडे जातो आणि तुला कळवतो. विक्रम भाऊजी आणि देवयानी कुठे आता? विक्रम साईटवर गेलाय. देवयानी घरी एकटीच आहे. विक्रम तिचे फोनही उचलत नाही, त्यामुळे काळजीत आहे. आम्हाला विक्रमच्या मदतीसाठी जायला हवं. जे काही ठरवायचंय ते लवकर ठरवावं लागेल, कारण हे प्रकरण इतकं गंभीर आहे की उशीर केला तर विक्रमादित्यना शिक्षा होण्यापासून आपण नाही थांबवू शकणार. आम्हाला माहिती आहे खरा सूत्रधार लिंगप्पाच आहे. या अपघातामुळे त्याला आयती संधी मिळाली आहे. पण आता विक्रम त्यांच्या बरोबर नाही तर आपल्याला वार करायला पाहिजे. विक्रमादित्य जास्तीत जास्त पैसा मिळवण्याच्या लालसेपोटी आणि कमीत कमी दिवसामध्ये काम पूर्ण करण्याच्या तुमच्या अट्टासापायी हा अपघात घडलेला आहे असं लोकांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? खोटं आहे सगळं. पण हा एक अपघात होता, घातपात नाही, हे लोकांनी लक्षात घ्यायला हवं. तुमचा इतिहास पाहिल्यावर लोकांचं काही चुकतंय असं आम्हाला अजिबात वाटत नाही. देवयानी मॅडम यापूर्वी देखील शाळा पाडण्यासाठी यांनी असाच प्रयत्न केला होता. आम्ही बरोबर बोलतोय ना? लोक अजूनही विसरलेले नाहीये. बस झाला, बस झाला. आता लोकांना पुढे करून आमच्यावर वाटेल ते आरोप करू नका. आणखी एक गोष्ट, विक्रम काय 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 विक्रम सोड दे ना. तुम्ही काय करताय? काय विक्रम हे बघा, मला करायचं नाही, इथनं निघून विक्रम सोड विक्रम. विक्रमादित्य राजे शिर्के इथेच राहतात का? हो, पण बोलवा त्यांना. हो पण काय? तुम्हाला सांगितलं ना, एकदा बोलवा त्यांना म्हणजे बोलवा. मी इन्स्पेक्टर विजय जाधव. तुमच्या विरोधात आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला अटक करायला आलेलो. असं कसं अटक करायला आलाय? जे घडलं त्यात विक्रमचा काहीच दोष नाहीये. तो एक अपघात होता. मॅडम, मला काही ऐकायचं नाहीये. देवयानी, त्यांना त्यांचं काम करू दे. हवालदार,